नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण जी आपली कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा झालेली आहे, तर या पूर्व परीक्षेसाठी आता मुख्य परीक्षा आहे आणि मुख्य परीक्षेसाठी जसं की आपण जागा बघितल्या तर खूप जास्त विद्यार्थी क्वालिफाय करणार आहेत। सो या मेन्सची तयारी तुम्हाला कशी करायची आहे ते याच्यासाठीचा छोटासा गायडन्ससाठी तुम्हाला हा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी जी आहे तर ती तुम्हाला समजेल आणि जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला कसे मिळवता येतील या गोष्टीवरती आपण जास्त भर देऊया। ठीक आहे, तर हे आपले विषय आहेत जे की आपल्याला पेपर 2 चा आपण विचार करतोय। पेपर 1 साठी आपण नंतर बोलू, पण पेपर 2 साठी आपल्याला बघायचं आहे। तर बघा, अर्थव्यवस्था हा विषय आहे की ज्याच्यावरती आपल्याला 10 प्रश्न येऊ शकतात आणि 10 दुने 20। ठीक आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न आणि त्याला गुणिले 2 असे आपल्याला 200 मार्क आहेत। सामान्य विज्ञान 15 मार्क, राज्यव्यवस्था 10 मार्क, त्याच्यानंतर रिझनिंग आहे तर रिझनिंगला 10 मार्क आणि अंकगणित आणि सांख्यिकी जे स्टॅटिक्स जे लिहिलेलं आहे स्टॅटिस्टिक तर त्याला 15 असे प्रश्न येऊ शकतात आपल्याला। करंटचे 10 प्रश्न, इतिहासाचे 10 प्रश्न, भूगोल आणि पर्यावरणाचे 15 प्रश्न आणि आरटीआय आणि आरटीएस जो कायदा आहे तर त्या कायद्यावरचे 5 प्रश्न जे की पहिल्यांदा आपल्याला पेपर 1 मध्ये येत होते। हे जे 5 प्रश्न आहेत ते त्याच्यानंतर करंटचे 10 प्रश्न आणि 5 कम्प्युटरचे प्रश्न, हे प्रश्न आपल्याला तिकडे पेपर 1 मध्ये यायचे, तर आता ते आपल्याला पेपर 2 मध्ये दिलेले आहेत। ठीक आहे, तर आता बघा, हे इथपर्यंत झालं। आता या प्रत्येक विषयामध्ये कोणकोणते मार्क आहेत जे आपल्याला डेफिनेटली घेताच येतात। तर बघा, हा आरटीआय आणि आरटीएस हे 2 कायदे आहेत, दोन्ही कायद्यांमध्ये 30-32 अशी कलमं आहेत। सो ही जर कलमं तुम्ही व्यवस्थित तोंडपाठ केली तर हे 5 पैकी 5 मार्क आपल्याला मिळवता येतात। याच्यानंतर भूगोल आणि पर्यावरण आहे की ज्याच्यामध्ये भारताचा भूगोल करायचा आहे आणि महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे, तर आपण त्याचे पॉइंट्स पण बघू। तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 10+ मार्क किंवा 10+ प्रश्न आपल्याला सोडवता येतात। इतिहास आहे, याच्यामध्ये आपल्याला 7 ते 8 प्रश्न सोडवता येतात। करंटचा आपण सांगू शकणार नाही की करंटचे किती प्रश्न ओळखीचे येतील आणि किती मार्क आपल्याला मिळवता येतील, हे थोडंसं अनसर्टन आहे। सो त्यामुळे त्याला आपण नको घेऊया, कारण आपण काय म्हणतो की शुअर शॉट आपल्याला कुठे मार्क मिळणार आहेत, हे जे विषय आहेत की नाही जिथे आपल्याला शुअर शॉट मार्क मिळणारच आहेत, या विषयांची जास्तीत जास्त रिव्हिजन करायची, जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे की जेणेकरून तुम्ही इतर मुलांपेक्षा पुढे जाल आणि फायनल लिस्ट मध्ये तुमचं नाव असणार आहे। अर्थव्यवस्था आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 पैकी 10 नाही पण 9 मार्क तरी तुम्हाला आरामात घेता येतात जर तुम्ही व्यवस्थित टॉपिक केलेत, मागच्या वर्षांचे मेन्सचे सगळे प्रश्न केलेत तर तुम्हाला 9 पर्यंत प्रश्न इथे घेता येतात। सामान्य विज्ञानाचा आपण सांगू शकत नाही, मात्र 7 ते 8 प्रश्न आपल्याला आले पाहिजेत पेपरमध्ये ज्यावेळेस आपण मेन्सचा अभ्यास करतो त्यावेळेस। राज्यव्यवस्था आहे ज्यामध्ये आपल्याला 10 मार्क आरामात घेता येतात आणि अंकगणित आणि रिझनिंग, तर याचा आपण तुमची किती प्रॅक्टिस आहे, ठीक आहे, तुम्हाला गणित किती येतात हे महत्वाचं नाही। तुम्हाला वयवारीची गणितं सॉल्व्ह करता येतात, सगळ्यांनाच येतात, प्रॉफिट लॉस येतं सगळ्यांनाच येतं, बाकीची गणितं आहेत, वेन डायग्राम आहे, हे सगळ्यांनाच येतं, तर सगळ्यांनाच येतं। मात्र जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितके जास्तीत जास्त मार्क तुम्ही मिळवू शकता। यात तुम्ही 20+ सुद्धा प्रश्न सॉल्व्ह करू शकता यापैकी। ठीक आहे, हा फक्त अंदाज आहे की अशा अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात। कारण जसं आपण बघितलं की इतिहासाचे प्रश्न कमी झालेले होते प्रिलियम्सला, भूगोलाचे प्रश्न प्रिलियम्सला कमी झालेले होते, सायन्सचे प्रश्न होते, मॅथ्स रिझनिंगचे प्रश्न वाढले होते आणि जर ग्रुप सीचा मागचा पेपर जर बघितला तर 25 ते 30 प्रश्न जे आहेत हे आपल्याला मॅथ्स रिझनिंगचेच येतात जर ग्रुप सीचा विचार केला तर। आणि त्यामुळे आयोगाने सेमच जो सिलेबस आहे की नाही तसा सिलेबस कॉपी जर तुम्ही बघाल तर ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सेमच सिलेबस कॉपी आहे, हे सेमच आहे, काहीही फरक नाही। आता काय फरक असू शकतो, हेच टॉपिक, फक्त याची जी काठिण्य पातळी आहे ही काठिण्य पातळी इकडे थोडीशी आपल्याला जास्त दिसेल, इकडे थोडीशी कमी दिसेल। ठीक आहे, गणित सेम दिसणार आहेत, पॅटर्न गणितांचे सेम दिसणार आहेत, फक्त जसं मी म्हणाले की तुम्ही किती जास्त प्रश्न सॉल्व्ह करता याच्यावरती तुमची पोस्ट अवलंबून असणार आहे। ठीक आहे, हे झालं मार्कांचं सेग्रिगेशन, हा फक्त अंदाज आहे की असं असू शकतं आणि आपल्याला टोटल 200 मार्कांपैकी असणार आहे। मात्र आपण 100च प्रश्न जे आहेत हे 100 प्रश्नच धरून चालायचे आहेत आणि या 100 प्रश्नांपैकी किती जास्तीत जास्त कोणते विषय माझे स्ट्रॉंग आहेत आणि कोणत्या विषयांवरती मला काम करण्याची गरज आहे। एक गोष्ट सांगते, मॅथ्स रिझनिंग साठी जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकी जास्त तुम्हाला मार्क्स मिळवता येतात, कितीही मार्क्स तुम्हाला मिळवता येतात। जेवढी फास्ट तुम्ही गणित सॉल्व्ह करत असाल, जेवढे फास्ट तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करत असाल मॅथ्सचे, तितका जास्त फायदा तुम्हाला मेन्स मध्ये होणार आहे। त्यामुळे आजपासूनच तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगला दररोज सॉल्व्ह करायचंच आहे।
दररोज सॉल्व्ह करायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना, इथे 2 विद्यार्थी आहेत की ज्यांना गणित जमत नाही आणि ज्यांना गणित चांगली जमतात. ज्यांना चांगली जमतात त्यांनी डायरेक्ट आयोगाचे जेवढे पेपर झालेले आहेत, ग्रुप बी आणि ग्रुप सी चे जेवढे मेन्सचे पेपर झालेले आहेत, तेवढी मेन्सचे रोज एखादा पेपर, ज्याच्यामध्ये 10-15 गणितं असतात, मागे 10-15 होती, 15 गणितं होती, तर तो रोज एक पेपर तुमच्याकडून झालाच पाहिजे. आणि मग तुम्ही त्याची रिव्हिजन कराल तर तुम्ही इथं 15+ तरी आरामात गणित सॉल्व्ह करू शकाल मुख्य परीक्षेमध्ये. याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना गणित सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम आहे म्हणजे त्यांना जमत नाही, ठीक आहे, सो त्यांनी काय करायचंय तर टॉपिक वाईज सॉल्व्ह करायचं. टॉपिक वाईज मॅथ्स आणि रिझनिंग सॉल्व्ह करायचे. आज 2च टॉपिक करा, पण त्या 2 टॉपिक मधले जेवढे काही 4-5 टाइप्स असतात, त्याचे मेथड्स 4-5 वेगवेगळ्या मेथडने किंवा 4-5 टाइपची जी वेगवेगळी गणित असतात, तर ते असे 2-2 टॉपिक करत चला, ठीक आहे. 1-2 महिन्यात, 1-1.5 महिन्यात तुमचा तो सगळा सिलेबस संपेल. म्हणजे तेवढे त्या टॉपिक संपतील आणि टॉपिक सुद्धा जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच टॉपिक करायचे. ते टॉपिक तुमचे संपले की त्याच्यानंतर मग तुम्ही आयोगाने आलेले जे काही प्रश्न आहेत ते नंतर सॉल्व्ह करायचे. दोन्ही विद्यार्थ्यांसाठी मी सांगितलेलं आहे. आता बघा, आपल्याला प्रत्येक आपण टॉपिकचं इथं जे पॉइंट आहेत तर ते प्रत्येक पॉइंट आपण घेतलेला आहे. तर बघा, इथे गट ब पेपर, मुख्य परीक्षा पेपर 2चा आपण विचार करतोय. माहितीचा अधिकार RTI आहे आणि RTS आहे. तर या दोन्ही याच्यावरती आता आपण म्हणालो की 5 प्रश्न येतात, जसे की आधी पण येत होते तसे. तर ह्या 5 पैकी 5 प्रश्न आपल्याला 5 पैकी 5 मार्क मिळतात. म्हणजे इथे 10 मार्क आपल्याला शुअर शॉट मिळतात. त्यामुळे ह्याचे सगळीच्या सगळी कलम तुम्हाला पाठच करायची आहे. ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांची पाठ आहेत. मग तुम्हाला जर पुढे जायचं असेल, त्यांच्या सोबत जायचं असेल, तर तुमची ही सगळी कलम पाठच झाली पाहिजेत. प्रत्येक कलम, त्याच्या आतमध्ये काय आहे त्याची हेडिंग ही तुमची पाठच असली पाहिजे. कलम पाठ करताना सुद्धा कलमाचा नंबर आणि कलमाची हेडिंग, कलमाचा नंबर, कलमाची हेडिंग एवढं तुमचं पाठ असलं पाहिजे. आणि मग तुम्हाला त्याच्यासोबत त्याच्या आतापर्यंत आलेले PYQ पाठ करायचे आहेत, वाचून घ्यायचे आहेत. 5 पैकी 5 प्रश्न इथे आरामात सॉल्व्ह करता येतात आणि 10 मार्क मिळतात आपल्याला. पुढे पॉलिटी आहे. तर पॉलिटीमध्ये सुद्धा स्पेसिफिकच टॉपिक आहेत की ज्याच्यावरती आयोग मेन्सला प्रश्न विचारतो. जर तुम्ही ग्रुप बीच्या मेन्सचे सगळे पेपर जर काढून बघितले आणि सलग तुम्ही जर पॉलिटीचे प्रश्न बघितले तर तुम्हाला समजेल की हे जे आहे की नाही, 163, 164, 167 तुम्हाला 5-10 वेळा प्रश्न दिसेल त्याच्यावरती. याच्यानंतर मूलभूत हक्कांचे अपवाद प्रश्न दिसणार तुम्हाला. राज्यपाल, याचे कार्यकारी, कायदेकारी आणि स्वेच्छाधीन अधिकार, हे प्रश्न तुम्हाला दिसणारच आहेत शुअर शॉट. तर हे आधी करा, त्यांची रिव्हिजन आधी करा. मार्क मिळवत चला. एक मार्क मिळवणं फार गरजेचं आहे. 0.25 ने 0.50 ने आपली मेन्स राहते. म्हणजे इतक्या लांब येऊन सुद्धा मेन्स आपली जाते 0.25 ने, कारण आपण पॉइंट ने, आपल्याला माहिती आहे आयोग कट ऑफ लावत असतो. आणि त्यामुळे एक मार्क तुमचा सिक्युअर करत चला. जसं आपण इथं म्हणालो, कायद्यामध्ये आपले 5च्या 5 प्रश्न बरोबर आलेच पाहिजेत. इथे आपल्याला पंचायत राज हा इथे दिलेला नाहीये बघा. सो त्यामुळे पॉलिटीमध्ये आपल्याला मार्क मिळवणं फार सोपं आहे. 10 पैकी 10 प्रश्न आपल्याला आलेच पाहिजेत. तर इथे बघा, घटना निर्मिती असेल, घटनेची वैशिष्ट्य, त्याच्यातल्या कामकाज समित्या आहेत की नाही त्याच्यावर जास्त भर द्यायचा. प्रास्ताविका, त्याच्यामध्ये झालेले बदल, ते 3 शब्द टाकलेले आहेत, ती कुठली घटना दुरुस्ती आहे ते करा. संघराज्य आणि याचे कार्यक्षेत्र, याच्यात काय आहे तर कलम 2 आणि 3च आहे. तर याच्यामध्ये राष्ट्रपतींची आणि राज्यांची भूमिका काय हे स्पेसिफिकली करा. मी तुम्हाला स्पेसिफिक टॉपिक सांगते, तर हे आधी करा. कारण हे जर तुम्ही व्यवस्थित केले तर 10 पैकी 10 मार्क तुम्हाला आरामात 10 पैकी 10 प्रश्न सोडवता येतील. मार्गदर्शक तत्व आहेत, सगळी कलम पाठ पाहिजे. मूलभूत कर्तव्य, सगळी कलम पाठ पाहिजे. कलमच विचारता आयोग, तेच विचारता आयोग, नेहमीच तेच विचारते आणि ते आपलं पाठच पाहिजे. सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल आणि जिल्हा न्यायालय असतील तर त्यांची कलम, आता ह्यांच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो हा प्रश्न येऊन गेला, प्रिलियम्सला तो प्रश्न येत असतो. मात्र आता ह्यांची स्पेसिफिक कलम आहे की सुप्रीम कोर्ट आहे तर राष्ट्रपतींना ते सल्ला देतात, तर ते कलम कोणतं आहे, विशेष अनुज्ञेनुसार कलम कोणता आहे, त्यांचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे सर्वोच्च न्यायालयाचं ते कुठलं आहे, त्याच्यात कुठले घटक येतात. हायकोर्ट आहे त्याचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र, याच्यात कुठलं येतं, कलम 131 काय आहे, 136 काय आहे, 137 काय आहे, ही जी कलम आहे त्याच्यावर ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेले आहेत, ते तुमचं पाठ करणं इथं अपेक्षित आहे. जर नवीन मेन्सचा जर कठीण प्रश्न येत असेल तर तो प्रश्न याच्यावरच येणार आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आपण जे म्हणालो त्यांची स्पेसिफिक कलम आहे त्याच्यावरच, इथं संसदेचा उल्लेख नाही, जो 74-75चा उल्लेख नाही. येऊ पण शकतं, मात्र माझ्या मते या 3 वरती प्रश्न तो आला पाहिजे. महाधिवक्ता, नेहमीच महाधिवक्त्यांची जी महत्वाची कलम आहेत, 88 कलम असेल, 76 आपलं इकडचं 165 कलम असेल, तर ही जी कलम आहेत की नाही यांची, तर ती पाठ करा. त्यांची नियुक्ती कशी केली जाते, त्यांचे विशेष अधिकार काय आहेत, त्यांना कुठले कुठले अधिकार आहेत, कोणासारखे अधिकार आहेत आणि कोणाच्या समान आहे त्यांचा दर्जा, हे तुम्हाला इथे करायचं आहे. राज्य विधानमंडळामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती, उपसभापती ह्यांचं जे कार्य आहे
आणि यांच्या निवडणुका असतील, यांना पदावरून दूर करणं असेल हे स्पेसिफिकली, आणि विधानसभा आणि विधान परिषदेची तुलना काय वेगळं आहे, आणि विधेयकांसंदर्भात दोघांचे अधिकार, तर याच्यावरती जास्त प्रश्न. विधी समित्या, याच्यामध्ये केंद्र राज्य संबंधाच्या अनुषंगाने अभ्यास करायचा. ह्या 3 ज्या समित्या आहेत त्या 3 समित्या आणि त्याच्यासोबत ज्या वेगळ्या समित्या आहेत, म्हणजे आपण राज्य मंत्रिमंडळाचा विचार केला तर विशेष अधिकार समिती असते, विशेष उपक्रम समिती असते, स्थायी समिती, ज्या महत्वाच्या त्याच्यातल्या ज्या मुख्य समित्या आहेत ना, तर त्याच्यावरती आयोग आता आपल्याला प्रश्न विचारतोय. सो ते प्रश्न जे आहेत हे प्रश्न त्या समित्या करणं इथं अपेक्षित आहे. केंद्र राज्य संबंधांमध्ये हीच कलमं आहेत आणि याच्यामधलेच प्रश्न येणार आहेत. लाफ आहे म्हणजे काय, लेजिस्लेटिव्ह, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्शियल, ह्या 3 आहेत. ही जी कलम आहे 285, 255, 256 ते 263, सर्वात जास्त चान्स प्रश्न येण्याचा इथे या कलमांमध्ये. 268 ते 293 आणि आणीबाणी दरम्यान या केंद्र राज्य संबंधांमध्ये काय बदल होतो, कुठले अधिकार कुणाला देता येतात, कुठल्या अधिकारांवरती संसद आहे ती कायदा करू शकते राज्यसूचीतील विषयांवरती, ही जी कलम आहेत स्पेसिफिकली या सगळ्या गोष्टी या तुम्हाला इथे करायच्या आहेत. नक्कीच तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळतील व्यवस्थित अभ्यास केला तर. त्या आणि आपण काय करतोय, आपण 100% पोस्ट मिळवायची आहे. सो स्पेसिफिकली मार्क मिळवत जायचं आहे. मार्क कसा एक माझा वाढेल या दृष्टीनेच अभ्यास करायचा आहे. सरसकट सगळं करत गेलात अभ्यासामध्ये अभ्यास पूर्ण पण होणार नाही आणि मार्क सुद्धा मिळणार नाहीत. हा इतिहासाचा अभ्यास आहे, म्हणजे इतिहासाचे पॉइंट्स आहेत. सामाजिक आणि आर्थिक जागृती, तर याच्यामध्ये जेवढ्या काही संघटना आहेत त्या सगळ्या संघटना करायच्या तुम्हाला व्यवस्थित, ठीक आहे. त्याच्यावर प्रश्न येईल. सगळ्यात जास्त प्रश्न कुठे येतात तर समाज सुधारकांवरती प्रश्न येतात. हे जे स्पेसिफिक समाज सुधारक आहेत तर यांच्यावरती जास्त भर द्यायचा की ज्यांच्यावरती आयोगाने आपल्याला जास्तीत जास्त आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. वृत्तपत्र आहेत तर महाराष्ट्रातलीच वृत्तपत्र आहेत तर त्याच्यावर जास्त भर द्यायचा. भारतातली पण जास्त भर कुठे द्याल तुम्ही तर महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांवरती जास्त भर द्यायचा. त्यांच्या डिटेलमध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो. शिक्षणासंदर्भात पुढचा खलितापासून ते राधाकृष्ण आयोगापर्यंत, म्हणजे पॉलिटी 2 मध्ये राज्यसेवा मेन्सला जर शिक्षणावरती काही प्रश्न आलेले असतील तर ते प्रश्न तुम्हाला इथे वाचायचे आहेत. फक्त शिक्षण असं दिल्यामुळे राज्यसेवा मेन्सचे शिक्षणाचे प्रश्न इथे येण्याचा चान्स आहे. त्यामुळे प्रत्येक समिती असेल तर महत्वाच्या समित्या कोणत्या कोणत्या आहेत तर कोठारी आयोग असेल, आणखीन राधाकृष्ण आयोग असेल, वूडचा खलिता असेल, तर अशा ज्या स्पेसिफिक आहेत, हे रॅले कमिशन असेल, असे वेगवेगळे, तर त्यांचं मुख्य कार्यक्षेत्र काय आहे हे तरी तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. इतर चळवळींमध्ये शेतकऱ्यांच्या चळवळी, क्रांतिकारक दलितांच्या आणि कामगार चळवळी, जास्तीत जास्त आयोग कुठे भर देतो तर कामगार चळवळी आणि क्रांतिकारक चळवळी याच्यावरती मुख्यला प्रश्न असतोच. याच्यानंतर राष्ट्रीय चळवळी आहेत, मग या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराष्ट्राचा जो सहभाग आहे त्याच्यावरती जास्त आपल्याला प्रश्न येतात, ठीक आहे. सो हे जे भाग आहेत या भागांवरती तुम्ही जास्तीत जास्त भर दिला. मागचे आलेले प्रश्न बघा, मागचे प्रश्न कुठल्या घटकावर स्पेसिफिकली विचारले तोच घटक एकदम प्रॉपर का, म्हणजे कामगारांवरती प्रश्न आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये दिसतो तर हे सोडायचंच नाही अजिबात. क्रांतिकारकांवरती प्रत्येक मेन्सच्या पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न दिसणारच आहे तर हे सोडायचंच नाही. बाकी तुमचं काही राहिलं तरी चालेल पण हे सोडायचं नाही, कारण इथून 1 मार्क आपल्याला येण्याचा चान्स आहे. सो ते सोडायचं नाही, ठीक आहे. हे झालं इतिहासाचं. भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल विचारलाय आणि सेम पॉईंट दिले, सेमच पॉईंट दिलेले आहेत. प्राकृतिक रचना, इथे पण भारताची प्राकृतिक रचना, नद्या सेम पॉईंट दिलेले आहेत. तर भारताचा हा महाराष्ट्राचा आहे आणि हा भारताचा. तर इथे बघा भारताचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस स्थलांतराचा जर विचार केला, लोकसंख्या आणि स्थलांतराचा, तर कुठून कुठे स्थलांतर जास्त होतं, कुठून कुठे स्त्रियांचं स्थलांतर जास्त होतं, कुठून कुठे पुरुषांचं स्थलांतर जास्त होतं, ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर जास्त होतं, ठीक आहे. तर हे जे भाग आहेत कोणत्या राज्यातून जास्त होतं, कर्नाटकातून जास्त महिला येतात, बिहार उत्तर प्रदेशमधून जास्त पुरुष येतात, हे तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला कळालं असेल. तर असे प्रश्न आयोग आपल्याला विचारतो आणि ते की मल्टी लायनर मध्ये असतात. एकदा जरी वाचून घेतलं ना तरी सुद्धा हे लक्षात राहतं. खनिज संपत्ती त्याचा आढळच नेहमी विचारला जातो. इथं तर छोटा नागपूरचा पठार आहे, ओडिसाचा भाग आहे, पश्चिम बंगालचा भाग आहे, तेच प्रश्न येत आहेत. ह्याच्यानंतर आसामचा भाग आहे जिथे आपल्याला खनिज तेल सापडतं, तो वाला भाग आहे. तर ते नीट करा. इथं तुम्हाला काय आहे, महाराष्ट्राचा विचार केला खनिज संपत्ती, तर कुठे कुठे महाराष्ट्रातली संपत्ती सापडते, खनिज संपत्ती सापडते तर विदर्भामध्ये, सो तो भाग. नंतर दक्षिण कोकण तर तो भाग. हे व्यवस्थित असं जर मुद्देसूद तुम्ही केलं तर तुम्हाला इथे 100% मार्क मिळणार आहे. वन झाली, वनांचे प्रकार आणि त्याच्यामध्ये कोणत्या वनस्पती आढळतात, किती सेंटीमीटर तिथे पाऊस पडतो आणि नंतर तिथे कुठल्या वनस्पती आढळतात, हे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. अभ्यास तुमचा झालेला आहे, फक्त तुम्हाला काय करायचंय, स्पेसिफिक पॉइंट शोधायचे आणि जास्तीत जास्त मला कसे मार्क मिळतील या दृष्टीने त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करायची.
थोडासा ब्रॉड अप्रोच ठेवलात तरच आणि तरच तुम्हाला व्यवस्थित परीक्षा देता येणार आहे. परीक्षेच्या आधी कमीत कमी 10 पेपर तुमचे सॉल्व झालेच पाहिजेत. आणि कोणते 10 पेपर? सगळे घ्यायचे मागचे. एसटीआय मेन्सचा पेपर घ्या. एसटीआय मेन्सचे 15-16 पासून जेवढे पेपर झाले सगळे सॉल्व्ह करा. ठीक आहे. ते जे एसटीआयचे तुम्हाला 55 प्रश्न दिसले की नाही इकॉनॉमिक्स मध्ये, तर त्याच 55 प्रश्नांपैकी किंवा त्याच 55 मुद्द्यांपैकी 10 मुद्दे तुम्हाला या पेपरमध्ये दिसतील. कारण जर ते महत्वाचं आहे तर तेच महत्वाचं असतं. ठीक आहे. त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवा. एएसओ मेन्स असेल तर ज्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटीचे प्रश्न सापडतील तेच पॉलिटीचे जे शिक्षणाचे मुद्दे सापडतील तुम्हाला, त्याच शिक्षणाच्या मुद्द्यांवरती तुम्हाला इथे प्रश्न मिळेल. तर अशा प्रकारे अभ्यास करा व्यवस्थित. जर ब्रॉड अप्रोचच आपल्याला ठेवावा लागेल तरच आपल्याला मुख्यचा पेपर व्यवस्थित देता येईल. पर्यावरणाचा भाग आहे तर हे पर्यावरणाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती राज्यसेवा प्रिलियमचे प्रश्न केले, राज्यसेवा मेन्सचे जरी पीवायक्यू जरी तुम्ही केले तरी सुद्धा तुमचा हा अभ्यास बऱ्यापैकी होऊन जाईल. अर्थव्यवस्था आहे जिथे की अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला खूप सारे मुद्दे दिलेले आहेत. मात्र मगाशी जसं मी म्हणाले की जर तुम्ही व्यवस्थित एसटीआय मेन्स आहे तर त्याचा जर व्यवस्थित तुम्ही त्या मुद्द्यांचा जर व्यवस्थित अभ्यास केला, ते सगळे मुद्दे तुम्ही कव्हर केले. इकडे राज्यसेवा मेन्स आहे तर इथं आतापर्यंत आलेले जेवढे प्रश्न आहेत हे प्रश्न जरी तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केले तरी सुद्धा अर्थव्यवस्थेचा काय अभ्यास करायचा आहे हे पॉइंट्स तुम्हाला इझिली कळतील आणि तुम्हाला अभ्यास करायला ते सोपं जाणार आहे. इथे बघा पायाभूत सुविधा आहे तर रेल्वे किती टक्के विद्युतीकरण झालेलं आहे, किती रेल्वेच्या बाबत कोणत्या कोणत्या योजना होत्या, रस्त्यांच्या योजना कोणत्या, हवाई वाहतूक कधी सुरू केली, जल वाहतूक आहे किती टक्के प्रमाण आहे त्याचं. त्याच्यानंतर ज्या ग्रामीण विकासासाठी महत्वाच्या ज्या बँका आहेत, एसबीआय झाली, नाबार्ड झाली, अग्रणी बँक झाली, आरआरबी झाल्या, तर याच्यावरती प्रश्न येणार आहे. ठीक आहे. हे करायचे तुम्हाला. शेतीमध्ये हरित क्रांती झाली, शेती संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या योजना असतात, फलोत्पादन अभियान वगैरे जसं आहे, हरित क्रांती आहे तर या योजना, किसान क्रेडिट कार्ड असेल तर हे जे घटक आहेत की नाही तर हे शेतीशी निगडीत आहेत. तर तो अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. सहकारामध्ये सहकाराचा उगम कसा झाला आणि सहकारी संस्था ज्या आहेत, बँका ज्या आहेत सहकारी संस्था, तर त्याच्यावरती आपल्याला इथं प्रश्न येणं अपेक्षित आहे. उद्योग आणि सेवा नुसतं असं दिसतंय पण काय करायचं त्याच्या आतमध्ये, तर मेक इन इंडिया सारखी धोरणं आहेत, सेज सारखं धोरण आहे तर याच्यामधले बदल कधी झाले, हे कायदे कधीचे आहेत, हे धोरणं कधीचे आहेत, मॅग्नेटिक महाराष्ट्रासारखी धोरणं आहेत तर ती आपण कधी केली, महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण आहे तर त्याच्या अंतर्गत आपली उद्दिष्ट काय आहेत, असे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये येणं अपेक्षित असतं. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर मग तो ब्रॉड आहे. ब्रॉड म्हणजे जर आपण महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचा अभ्यास केला तर आर्थिक पाहणीमधून जे काही मुद्दे आपल्याला कळतात तर तो अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करणं अपेक्षित आहे. आर्थिक सुधारणा एक प्रश्न 100% येणाऱ्या एलपीजी धोरणाचा अभ्यास व्यवस्थितच करायचा आहे. वित्तीय बँकांमध्ये वित्तीय संस्थांचा जर विचार केला तर IMF आहे, IBRD आहे, RBI आहे आपली, तर याच्यामध्ये अभ्यास करायचा. दारिद्र्य, आता अर्थव्यवस्था आणि वैशिष्ट्य, तर याच्यामध्येच आपल्याला दारिद्र्य आणि बेरोजगारी हे जे घटक आहेत ठीक आहे तर या घटकांचा अभ्यास आपल्याला याच्यात करायचा आहे. आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास आणि मानव विकास, त्याच्यात काय अभ्यास करायचा, तर निर्देशांक आहेत आपले 5 निर्देशांक, त्या सगळ्या निर्देशांकांचा व्यवस्थित त्यांचे जे काही काय म्हणतो आपण त्याला इंडिकेटर्स असतात तर त्या इंडिकेटर्सना व्यवस्थित पाठच तुमचे झाले पाहिजे. सगळे इंडिकेटर 5च्या 5 निर्देशांकांचे सगळे इंडिकेटर्स तुमचे पाठ असले पाहिजेत. ते कधी आले, कधीपासून सुरुवात झाली आणि कधीपासून त्याच्यामध्ये बदल झालेला आहे ते. एमपीआय होता तर एमपीआयचा एचपीआय होता, एचपीआयचा एमपीआय झाला तर तो कधी झाला, त्याच्यामध्ये 10 घटक कुठले आहेत, 10 निर्देशक म्हणजे इंडिकेटर्स त्याच्यात 10 कोणते आहेत हे तुमचं पाठच असलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपण कुठला कुठला विचार करतो तर आयातीची दिशा असेल, निर्यातीची दिशा असेल, आयात वस्तू असतील, निर्यात वस्तू असतील, सेवा क्षेत्र असेल, कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त एफडीआय आलेला आहे तर या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये येतात. सार्वजनिक वित्तमध्ये तोच सगळा भाग आहे आपला की सार्वजनिक वित्तामध्येच कर रचना येते, हे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे अभ्यास करताना. मग सार्वजनिक वित्तामध्ये सगळंच भांडवली खर्च, महसुली खर्च, भांडवली जमा, महसुली जमा, सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी, तुटीचा अर्थभरणा असेल, सगळं हे तुम्हाला सगळं या सार्वजनिक वित्तामध्ये करायचं आहे. कारण इथून एक प्रश्न येतच असतो. हे जे 4 मुद्दे आहेत की नाही, भांडवली जमा, खर्च, महसुली जमा, खर्च, तुटीच्या संकल्पना आणि तुटींची सूत्र आणि तुटीचा अर्थभरणा, हे जे 6 मुद्दे आहेत ना, या 6 मुद्द्यातला एक प्रश्न 100% पेपरमध्ये असतो. सो ते नीट करा आधी. हे झालं तुमचं अर्थव्यवस्थेचं. ठीक आहे. तर एवढेच मुद्दे मला सांगायचे होते तुम्हाला. दुसरी गोष्ट, तुमचे आतापर्यंत जेवढे मेन्सचे जेवढे पेपर झालेले आहेत सगळे मेन्सचे पेपर तुमचे 2 महिन्यामध्ये सॉल्व्ह करून झाले पाहिजेत.
नुसता अभ्यास करत बसाल तर नुसता अभ्यास करून मार्क मिळणार नाहीत, पेपरमध्ये जाऊन आपली गडबड होते. त्यामुळे आत्तापासूनच जरी अभ्यास झालेला नसला तरी प्रश्न घ्या, तरी पेपर घ्या आणि पेपर सॉल्व्ह करायला घ्या. जर तुम्ही व्यवस्थित सगळे मेन्सचे पेपर सॉल्व्ह केले, त्यातलं मॅथ्स रिझनिंग, मी मॅथ्सचं पण तुम्हाला सांगितलेलं आहे. मराठी आणि इंग्लिशसाठी आपण दुसरा एक शॉर्ट व्हिडिओ बनवूया की मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा, त्यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ज्याच्यावर शुअर शॉर्ट प्रश्न येतील. सो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे. मॅथ्समध्ये तसं मी सांगितलेलं, ज्यांना जमत असेल तर त्यांनी डायरेक्ट काय करायचे आहे तर आयोगाचे पेपर्सच घेऊन सॉल्व्ह करायचे आहेत आणि तुमचा जो स्पीड आहे तो स्पीड गणित सॉल्व्ह करायचा वाढवायचे, तरच तुम्हाला मेन्समध्ये बाकी मुलांपेक्षा एज मिळणार आहे. ज्यांना जमत नाही आहे त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी टॉपिक वाईजच मॅथ्स रिझनिंग सॉल्व्ह करायचं आहे. टॉपिक वाईजच सॉल्व्ह करायचं आणि देन नंतर तुम्हाला मग एक पेपर सॉल्व्ह करायचा आहे. जर तुम्ही मॅथ्स रिझनिंग तुम्हाला जमत नसेल आणि तुम्ही आतापर्यंत केलंच नसेल आणि तुम्ही आता म्हणत असाल की मी काय म्हणतो ऑप्शनला ठेवेन मॅथ्स रिझनिंग, तर तुम्ही मेन्स पास होणार नाही. कुठलाही विषय स्किप केला तरी तू सुद्धा मेन्स न निघण्याचा चान्स तुमचा जास्त राहील. त्यामुळे खूप तयारीने अभ्यास करा. आपलं एक राहिलं ना, सायन्स राहिलं, आपलं सायन्स सांगायचं राहिलं. तर लक्षात घ्या, सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, तर याच्यामध्ये जर आता आपण बघितलं तर 11वी आणि 12वीच्या NCERT मधून आपल्याला जास्त प्रश्न आलेले दिसले. ठीक आहे. आता आपला काय प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा माझा जर मी अभ्यास करायला गेले तर माझा काय प्रॉब्लेम होऊ शकतो ते मी सांगते तुम्हाला. हे सगळ्यांचं मत असेल असं नाही, तुम्ही करू शकता. माझं त्याच्याबद्दल काहीही मत नाही, फक्त मी स्वतःचं मला कसं होईल ते मी सांगते. तर बघा की जर आपल्याला 11वी 12वीच्या NCERT मधून प्रश्न येत असतील आणि मी आता म्हणेन की मला 11वी आणि 12वीची NCERT फार चांगली करायची आहे कारण तिथूनच आम्हाला प्रश्न येणार आहेत, तर मला नाही वाटत की पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये मी व्यवस्थित तो अभ्यास करू शकेन. आणि कारण ती पुस्तकं जी आहेत तर ती एकतर प्रॉपर पूर्ण इंग्लिशमध्ये आहेत, फार जास्त बारीक आणि डिटेलमध्ये पूर्ण अभ्यास दिलेला आहे. तुम्ही करायला काहीही हरकत नाही. ज्यांना जमत असेल, ज्यांचा व्यवस्थित अभ्यास बाकीचा झालेला असेल आणि ज्यांना सामान्य विज्ञानमुळे एज वाढवायचं असेल आणि जास्तीत जास्त मार्क सामान्य विज्ञानमध्येच घ्यायचा त्यांचा जर अट्टहास असेल तर तुम्ही हे नक्कीच करू शकता. ठीक आहे. आणि दुसरं एक ऑप्शन आहे, अट्टहास पण नाही म्हणणार मी, आणखीन एक सोप्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, जर बायोलॉजीचा जर फक्त तुम्ही अभ्यास केला, बायोलॉजीचा 11वी आणि 12वी मधून, तरी पण होऊ शकतो. पण हे जर मागचं असेल की नाही तुमचं क्लिअर, मागचं जर तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तरच तुम्ही याचा अभ्यास करा असं मला वाटतं. कारण या 15 मार्काच्या मागे लागून हे जे मागचे 85 आहेत की नाही ते आपले सुटतील. आणि त्यामुळे इथे आपल्याला किती मिळवायचे, 7-8 मार्क मिळाले बस झाले. ते आपल्याला 10वी पर्यंतच्या पुस्तकांमधून आणि मागच्या सगळ्या जर PYQचा व्यवस्थित अभ्यास केला, प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, फिजिक्सचे प्रॉब्लेम्स 1-2 येऊ शकतात, 15 मार्क आहेत, सो ते जर व्यवस्थित सॉल्व्ह केले तर आपल्याला 7-8 मार्कांपर्यंत जाता येईल. आणि असं नाही झालं की प्रिलियम्सला आयोगाने काहीतरी वेगळंच विचारलं म्हणून आता पण काहीतरी वेगळं विचारेल, तर असं होणार नाही. लक्षात घ्या. त्यामुळे कशाच्या मागे लागायचं, कोणत्या मार्कांच्या मागे लागायचं आणि कोणत्या मार्कांना स्किप करायचं आत्ताच्या या घडीला, हे जर तुम्हाला व्यवस्थित कळालं तर नक्कीच मुख्य परीक्षा तुम्ही पास करू शकाल. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी असेल आणि इंग्लिश असेल, महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत आणि जास्तीत जास्त जर तुम्हाला मार्क घ्यायचे असतील तर पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा मराठी आणि इंग्लिशचा. याचं तुम्ही एक स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता जेणेकरून, आणि नाही घेतलं तरी पण चालेल, कारण याच्यामध्ये जे आयोगाने मुद्दे दिलेले आहेत की नाही तेच सगळे मी इथे लिहिलेले आहेत. काही वेगळं माझ्या मनाचं लिहिलेलं नाही, फक्त आपण त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे हेच बघितलेलं आहे की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळवता येतील आणि आपली मेन्स आपल्याला सिक्युअर करता येतील. एवढाच हा या व्हिडिओचा उद्देश होता. ठीक आहे. थांबूया इथे.